हाय, नमस्कार सर्वांना. शुभ सकाळ. तर बघा, आता वाजलेला आहे 10. बघा, स्वयंपाक आवरलाय सगळा. इकडे चपाती केल्या इथे आपल्याला. एवढे चपाती केल्या, परत फ्लावरची भाजी केली, सुकी भाजी डब्याला केलेली पोरांना, आणि इकडे तांदूळची भाजी पण केली आजोबासाठी, कारण ती रोजचीच असते तुम्हाला माहिती. आणि पातळ भाजी केली बटाट्याची, तर ती ठेवली खाली शेगडीवर. खाली बसून काय मला दाखवायला यायची नाही, मग राहू द्या. आणि आता भांडी घासायची राहिलं तर इथं भांडी घासते. खाली हादग्याची फुलं पडलेली ते आता आणायला चालली आहे, मग खाली गेल्यावर दाखवते. तर चला, आता चालले मी फुलं आणायला हादग्याची. आणि इकडे गवारीचं रान कसलं मस्त झालंय, स्वच्छ बघा. तुम्हाला दिसत होतं कॅमेऱ्यात गवार मी दाखवत होती रोज, आणि शेंगा नव्हते येत त्याला, त्याच्यामुळे हो का आता काढून टाकली गवार. त्याला रोटावेटर मारलाय. कसलं रान झालंय मस्त, असं स्वच्छ रान झालंय. आणि ह्यात बेड टाकायचं त्याचं. तर तिकडं शेवग्याचं झाड दिसतात का तुम्हाला, बांधाला शेवग्याचं झाड आहे, त्याला पण भरपूर शेंगा लागल्या त्याचं. अजून निबर नाही झाल्या भाजीसारख्या, पण लागल्या इथं पातळ आहेत अजून, कवळ्या कवळ्या होत्याला मोठ्या. आणि हो का इकडं पाणी, सगळ्या रस्त्याने पाणीच झालंय. पाईपलाईननं पाणी निघतंय थोडं, तर ते पॅक करायचंय. आता ह्यांना काही सवड नाही ते पॅक करायला. इकडे वाटावटर मारल्या जाण कसं झालंय. तरी पण थोड्या ती राहिलं तिथं गवारीच्या काटक्या राहिल्या तर ती गोळा करावं लागते, आणि त्याशिवाय काय कागद हातराय जमायचा नाही. कारण बेड टाकून कागद हातरून नंतर ह्याच्यात काहीतरी वांगी वगैरे असं काहीतरी लावायचं या. लय काड्या राहिल्यात इथं. हो का इकडे तिकडं वरच्या रानातलं लय दिवस झालं काढलेली होती, त्यामुळे तिकडं काय नाही, पण इथं लय काड्या राहिल्यात इथं. तर काटक्या येचावं लागतील सगळ्या, तेव्हा बेड पडतील ह्याच्यात बघा. हो का बेड पडतील, पण व्यवस्थित पडायचं नाही तर. आणि मग व्यवस्थित नाही पडलंय, कागद पण टाकायचं आहे. मग कागद कसं ह्याने काट्यांमुळं कागदाला फुलं पडतील, त्यामुळं काटक्या येचावं लागतील. कधी याचायच्या काय माहिती आता. तर तेवढं मधलं दिसतंय तुम्हाला एकच हे, तर मध्ये सबमिन आहे. सबमिनचं ड्रिपच्या त्याला पायपा होत्या, पायपा जोडून हातरायला लागतं, त्यामुळे तिथं तेवढं ठेवलंय. रोटाटर मारल्यावर त्या पायपाचं पण तुकडं झालं असतं, त्यामुळे तेवढं ठेवलंय. तर आता हो का घेते फुलं विचून. आता पडलेली इथं फुलं आली हादग्याच्या झाडापाशी, तर फुलं विचते आता. हो का एवढी फुलं गावली, जास्त काय आज नाही सापडली, कारण आज नाहीत लय पाखरांनी पाळलीच नाही. ते फुलं पण कमी आल्यात येत आता, लय फुलंच नाही का. तुम्हाला काय दिसत नाही कॅमेरा बघा, दिसतात का कमी चालल्यात आता. जास्त शेंगा येतं, शेंगाच लय आल्या तिथे. एका दिवशी येऊन शेंगा पण निघते आता, फंटा मोडून शेंगा घेऊन जाते. एवढीच फुलं सापडल्यात. तर कालची पण नेलेली होती फ्रीजमध्ये, ती आणि ही मिळून करायला होत्या संध्याकाळी. आता तर नाही करणार, आता 2-3 भाज्या केल्यात इथं, तुम्हाला तर दाखवलेच मी. तांदूळची भाजी केलेली, तांदूळचा म्हणजे रानात उगवतो, त्याचं काय बी वगैरे टाकता येत नाही, रानातच उगवतो. पहिल्या असायच्या त्या भाज्या, तांदूळची भाजी, माठाची भाजी, पात्रीची भाजी. ह्या भाज्या कोणी खाल्ल्यात त्या त्यांनी कमेंट करून सांगा. पहिली म्हातारी माणसं करत होती, आता काय कोण करत नाही तसल्या भाज्या, पहिली करत होती तशी. आणि ती पण तांदूळची भाजी आमचा आजोबाच घेऊन येतात दररोज रानात ना. त्यांना लागते भाजी खायची आवड आहे, त्यांना रोज भाजी लागते रोज. एक दिवस नसलं तरी जमत नाही, लगेच चिडचिड होती. ते आजोबा आणतात भाजी, ती रोज भाजी असते. आता घरी जाऊन ठेवते, नंतर ना भांडी घासती. आणि ते कार्यक्रम आहे तिथं जायचंय कार्यक्रमाला, तर शेजारी आमच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. पिल्या काय माझ्यासोबत आहे, बघितलं का. कुठं जाऊ द्या, कुठं निघाली की असतं. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत रानात जाताना दाखवते मी. का थांबली मी, थांबली हो का ती बी थांबली. जाते का पुढं पिल्या, का थांबलाय तू, का थांबलाय. आता हो का चालायला लागली की लगेच येणार महाग, बघितलं का. हो का आलाच लगेच, लय तसं हुशार आहे बघा. मी चालली की लगेच येतं, थांबली की लगेच थांबणार. आता बघा थांबतोय का नाही, बघितलं हो का थांबला इथं. तर आली घराजवळ आता बघा. इकडं नारळात पाणी सुटलं ड्रिपवर,
जवळने दाखवते तुम्हाला. आता ड्रिपने पाणी सोडलंय, अशी ड्रिप केली आहे, त्याला पाणी घालायची वगैरे काय गरज नाही, ड्रिपचं छान केलंय. अजून जेवण करायचंय, भांडी घासते तर जेवण करायचं. तुम्हाला विहिरीचं पाण्याची मोटर चालू आहे, तिथं केली. आज दिवसाची लाईट आहे, आता इकडे विहिरीतल्या पाण्याची मोटर चालू केली आहे, ती दाखवती बघा. विहिरीतलं पाणी शेताळ्यात सोडलं आणि इथलं पाणी वर नेलंय, कारण विहिरीतलं पाणी काय जास्त वर जात नाही, थोडं थोडं जातं, भिजायचं काय होत नाही. त्यामुळे विहिरीतलं ह्यात आणि ह्यातलं तिकडं वर सोडलंय, असं चाललंय. आप्पा गेले दाऱ्यावर. तर असं ते कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून.